या ठिकाणी टिळेकरवाडीने आणला एक चांगला प्रस्ताव दिला होता की आमचं गायरान आहे आणि गायरानमध्ये तुम्हाला घरकुलं दिले जायतील, त्या ठिकाणी तुम्ही येऊन राहा. तर त्या ठिकाणी यांचे जो ते रोजंदारीच्या विषयानं त्यांना वाटतं की आपल्याला तिथून जर गेलं तर मासेमारीसाठी लांब येणं जाणं होईल. असे अनेक कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये की आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते नदीच्या कडेला डोंगराला कुठेतरी विषयाला चांगल्या रीतीनं रीतिरिवाज सांभाळत एक चांगल्या रीतीनं जीवन जगण्याचा त्यांचे प्रयत्न आहेत. आज आपण पाहतो उस्मानाबाद, धाराशिव असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, परभणी असेल, ढगफुटीमुळं अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि त्या ठिकाणी निसर्गाचं खूप काय आहे हे पाहायला मिळतं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रश्न पडतो, आदिवासी श्रेष्ठ आहे. आदिवासींनी जंगलं सांभाळले होते, आदिवासींनी नदी किनार सांभाळल्या होत्या, आदिवासींनी जीवन गाण ठेवून आपलं सर्वस्व निसर्गासाठी दिलेलं होतं. परंतु आज अतिक्रमण वाढली. जंगल श्रेष्ठ नाही, या जगामध्ये निसर्ग हा श्रेष्ठ आहे, निसर्गापेक्षा मोठा कोणी नाही. आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येकानं निसर्ग जपताना निसर्गाचे आदिवासी देखील जपले पाहिजे या विचारानं आपण या विषयाचं एक छोटंसं सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली होते. या अशा उपक्रमामध्ये पाटील साहेब आपण IAS असेल, IPS असेल, PI असतील, DSP असेल, तहसीलदार असतील, आपण पालावर जाऊ, त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करू. त्याची उज्ज्वलता एवढी चांगल्या रीतीने झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गरिबीची लाट कळायला लागली, अधिकाऱ्यांना दुःख कळायला लागलं आणि त्या ठिकाणी मूळ गरिबीला वाचा फुटायला लागली. अशा स्वरूपाचा आम्ही फार मोठ्या आशेनं आपल्याकडे पाहत आहे की पुढचा वाढदिवस निश्चितच त्यांच्या स्वतःच्या घरात आपण त्यांना घरं देऊन साजरा करू अशा स्वरूपाची अपेक्षा बाळगतो. वेदांपासून वंचित, कष्टमय जीवन, उघड्यावरचं आयुष्य आणि अशा उघड्यावरच्या आयुष्यामध्ये कुठंतरी हॉटेलला आणि कुठंतरी गावामध्ये एक चांगल्या रीतीनं एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा न करता आमचे परम मित्र आणि आमचे बंधू विजयजी टिळेकर यांचे लहानपणापासूनच एक वेगळी धडपड आणि वेगळी संकल्पना नेहमी असतात आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून आज त्यांचा वाढदिवस. त्यांनी 12 वाजता फोन केला की आपल्याला आदिवासी वस्तीवर जाऊन आपला वाढदिवस साजरा करायचा, त्यासाठी आपण त्या ठिकाणा उपस्थित राहावं. मुळातच शोषित, पीडित, वंचित सर्व सुविधांपासून वंचित राहिलेला भिल्ल, पारधी, कातकाडी हा समाज आज देखील गाव कोसाबाहेर एखाद्या जनावरांपेक्षा भयंकर जीवन गुजारण करत आहे. परंतु अशा पीडित लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारे लोक आज फार कमी पाहायला मिळतात. या ठिकाणं विजयजी टिळेकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्या चांगल्या विचाराच्या भावनेमुळं या पंचक्रोशीतच नाही, हवेली तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. गेले 20 ते 22 वर्ष आम्ही काम करत असताना एक वेगळी संकल्पना राबवली होती आणि त्या संकल्पनेचा विषय असा होता, जे भुकेले आहेत, जे घरविना उघड्यावर जगत आहेत आणि अशा गरीब कुटुंबाचं दुःख आपण त्या ठिकाणी स्वतः जावं. विजय भाऊंना एक विनंती आहे की पुढचा वाढदिवस जर आपण केला, ह्या वाढदिवसाचा विषय पहिल्यांदा आपण सुरुवात केली, परंतु पुढच्या वाढदिवसाला वहिन्या आणि तुम्ही आणि तुमची लेकरं संघ असावी. त्याचा उद्दिष्ट असा आहे की ज्या वेळेस आपण आपल्या लेकरांना तिथलं यशी मालातलं जे जीवन आहे ते जीवन आणि इथले झोपडीतलं जीवन ह्याच्यातली तुलना ज्यावेळेस आपण त्या लेकरांना करून देत असतो त्यावेळेस खरे स्वातंत्र्य काय आहे आणि स्वातंत्र्य विना जगणाऱ्या लोकांचे दुःख काय आहे, अशा स्वरूपाचे हे दोन्ही ज्यावेळेस संकल्पना विचाराचं होत असतं त्यावेळेस खरा स्वातंत्र्य मिळालं असं वाटतं. या ठिकाणं त्यांच्या आमच्या भिल्ल समाजाचे अध्यक्ष त्यांनी एक दुःख व्यक्त केला की या ठिकाणं गाव कोसाबाहेर राहत असून अनेक दुःखाचा संघर्ष डोंगर डोक्यावर घेऊन जीवन गुजरण करत असताना साहजिकच आहे गावच्या हातामध्ये तेवढा अधिकार आहे, गावाला तेवढे पॉवर आहेत. त्यांनी जर ना हरकत दाखला दिला तर आहे त्या ठिकाणं वास्तव्य असलेल्या घरांना घरकुलं देता येतात, त्यांना शासकीय सुविधा पोहोचवल्या जातात. परंतु त्याला गावाची तयारी दर्शवलं पाहिजे. मी अध्यक्षाकडला सांगू इच्छितो, या ठिकाणं भिल्ल वस्तीच नाही, पारधीच नाही, या ठिकाणं उच्च घरातील लोक नाही, या ठिकाणं सर्व लोक एकच आहे अशा विचाराची ही टिळेकरवाडी आहे. आणि या विचारानं आम्ही सुद्धा या गरिबीतूनच जीवन गुजारण करत असताना आम्ही त्यांच्यातच लहानाचा मोठं झालो आणि आज 1 लाख लोकांना गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यात यश आलं. हे विचार
आणि टिळकरवाडीच्या सर्व माझ्या मित्रपरिवारांचे त्या विचाराचे आहेत. त्या धर्तीचं एक गुणधर्म आहे, गरिबाची सेवा, पीडिताचं दुःख मिटवण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावायचा. या ठिकाणं टिळकरवाडीचा उल्लेख जर करायचा झाला तर टिळकरवाडी हे नवीनच ग्रामपंचायतच्या विषयातून आज विभागणी झाली आणि आता नवीनच कारभार चालू झालेला आहे. त्या ठिकाणं मागं अनेक अधिकारी या ठिकाणं आलेले आहेत आणि त्या ठिकाणं ज्यावेळेस गाव आपल्याला एक चांगल्या विचाराची देखभाल देते किंवा चांगले विचार आपल्याकडे येते त्यावेळेस आपण बी 2 पावलं पुढे जाण्याची क्षमता ठेवली पाहिजे. दिवसानिमित्त टिळकरवाडी येथील आमचा कडा आणि भिल्लवस्ती या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रामदेवराव भोसले, वाळेकर सर, त्याचप्रमाणे नायगावचे पोलीस पाटील आमचे अर्जुन पवार, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय माळी, त्याचप्रमाणे BJPचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनीलजी तुपे, आमचे पत्रकार मित्र अमोलजी भोसले, आमचे बंधू छोटे आणि या विभागात सक्रिय असणारे धनंजय नाना टिळेकर आणि या ठिकाणी सर्वच उपस्थित समाजबंधू आणि आमचे मित्र, खरे लेखक आणि अतिशय निर्भीड वक्तृत्व त्यांनी राज्यपालापर्यंत जे भिडवलं असे आमचे भास्करराव भोसले, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो की या माझ्या छोट्याशा 2-3 फोनवर आपण सर्वजण उपस्थित राहिला. हे तर माझ्या गावचे आहेत, तुम्ही तर गावचे मित्र फक्त असताना उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार. आणि या ठिकाणी मला वाढदिवस मी गेले 3-4 वर्षापासून मुकबधीर शाळेत वाढदिवस साजरा करतो. मी कुठेही मोठा वाढदिवस करत नाही, हॉटेलला करत नाही. आमचे मित्र असतात, पोलीस पाटील करतात, बाकीच्या मित्रा ठिकाणी करतो, पोलीस स्टेशनला करतो, पण पहिला वाढदिवस इथून सुरुवात करतो. आजचं आमचं टायमिंग थोडं लेट झालं, दरचं 10 असतं, पण सकाळी पाऊस असल्यामुळं थोडी धरसोड होती. रात्री 12ला मी ह्यांना फोन केले, दोघांना, आणि ह्यांना मेसेज करून टाकला. ऐनवेळी थोडंसं नियोजन झालं, त्याच्यामुळं थोडासा दिरगिली करतो, उशीर झाला, काय हरकत नाही. आपण सर्वजण उपस्थित राहिला. आणि साहेब तुम्ही अध्यक्ष साहेब तुम्ही जसं म्हणला भिल्ल समाजासाठी, तर मला वाटतं कुठं गेला आपला, कुठं गेला? हां, तर आपली कागदपत्राची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आता? हां, या ठिकाणी भिल्लेरावला एवढंच सांगेन, स्वप्न असावे नवे तुमचे, मिळाव्या त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे. याच वाढदिवसाची आपणास हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवणं निश्चितच हा एक वेगळा अनुभव आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. आणि या निमित्ताने आपणास सगळेजण ओके चला 12 वाजले. हा उशिरा सगळ्यांनी. हा ये रे बा इकडं. नागरिकांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला आपल्या हातून चांगलं कार्य घडो असं विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. मी